नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूयात जगभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. सुरुवातीला बातमी आहे रशियामधून. रशियाच्या मालवाहू जहाजातील 176 खलाशांना कोरोना संसर्ग झाल्याचं चाचणीत उघड झालंय. दक्षिण कोरियातील बुसानच्या दक्षिणेकडील बंदरावर या कामगारांची चाचणी घेण्यात आली. हे जहाज रशियातून बुसानच्या गामचॉन पोर्टवरती मासे घेऊन दाखल झाले. या सर्वांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय. अर्नोल्ड श्वार्झनेगर आणि कॅलिफोर्नियाच्या 3 माजी गव्हर्नर्सनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क घालणं किती गरजेचं आहे याचं महत्त्व त्यांनी जनतेला पटवून दिलंय. निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी अनेक जण अद्यापही मास्क न घालता सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नसल्याबद्दल या तिघांनीही चिंता व्यक्त केली आहे. तब्बल 3 महिन्यांच्या लॉकडाऊननंतर फ्रान्समधील चित्रपटगृह पुन्हा सुरू झाली आहेत. पॅरिसमधील पाथे गॉमॉन चित्रपटगृहात सिनेमा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं प्रेक्षकही आले होते. सामाजिक अंतर, मास्क आदी गोष्टींचं पालन करत चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना या ठिकाणी हे पालन त्यांना करावं लागलेलं आहे. चित्रपटगृहात सिनेमा पुन्हा बघायला मिळण्याचा हा अनुभव खूपच सुखद असल्याची प्रतिक्रिया देखील अनेक प्रेक्षकांनी दिली आहे. लॉकडाऊनमुळे चिलीत 3 महिन्यांपासून अडकून पडलेल्या कोलंबियन नागरिकांना अखेर मायदेशी जाण्याची परवानगी मिळाली आहे. 180 कोलंबियन नागरिकांना विमानातून मायदेशी नेण्यात आलं. चिलीचे परराष्ट्र मंत्री रिबेरा यांनी सॅन्टियागो विमानतळावरून कोलंबियाला जाण्यासाठी उड्डाण सोडण्याची घोषणा केली होती. इंग्लंडमधील नॉर्थ वेल्समधील एका खाद्य उत्पादनाच्या कारखान्यातील 158 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर आंग्लेसी बेटावरील लँजेफनी इथल्या प्रोसेसिंग प्लांटमधील उत्पादन थांबवण्यात आलंय. चाचणीनंतर सर्व कामगारांचं विलगीकरण करण्यात आलंय. स्पेनमधील बार्सिलोना शहरात कलाकार युजिनियो आम्पुडिया यांनी एक कार्यक्रम सादर केला. लायसू ऑपेरा हाऊस इथे आयोजित कार्यक्रमाला केवळ काही लोकांनाच प्रवेश देण्यात आला होता. या संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद अनेकांनी ऑनलाईन देखील घेतलाय. कोरोना रुग्णांची सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आफ्रिकेतील बुर्किना फासो या देशातील निर्वासितांना 88 टन आपत्कालीन मदत पोहोचवण्यात आल्याचं संयुक्त राष्ट्र संघानं म्हटलंय. दुबईतून ही मदत एका विशेष विमानाद्वारे बुर्किना फासोमध्ये पोहोचवण्यात आली. वांशिक हिंसाचार आणि त्यात कोरोनाचं संकट अशा दुहेरी कात्रीत इथले नागरिक अडकले. त्यामध्ये यंदा दुष्काळामुळे अन्न पाण्या वाचून नागरिकांचे हाल होत आहेत. कोरोना संसर्गाचा मोठा फटका लेबनॉनच्या अर्थकारणाला बसलाय आणि त्याचमुळे बैरूत इथल्या अमेरिकन युनिव्हर्सिटीनं कामगार कपात करण्याचा निर्णय घेतलाय. जागतिक स्तरावर पहिल्या 150 क्रमांकात असलेल्या या विद्यापीठानं 20% कामगार कपात करण्याचं ठरवलंय. ही घोषणा इथल्या कर्मचाऱ्यांना मोठी धक्का देणारी ठरली आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC मधील व्हाईट हाऊस जवळच्या लाफेट स्क्वेअर इथला पुतळा पाडण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून करण्यात आला. अँड्र्यू जॅक्सन यांचा हा पुतळा पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या या आंदोलकांना पोलिसांनी मिरची पूड स्प्रेचा वापर करून पांगवलं. काही आंदोलक पुतळ्यावर चढले आणि त्यांनी दोरी बांधून हा पुतळा खाली खेचण्याचा प्रयत्न केला. 19व्या शतकात जॅक्सन यांनी कृष्णवर्णियांवर अत्याचार केल्यानं त्यांचा पुतळा आंदोलकांच्या रडारवर होता. अमेरिकेतील सिएटलमध्ये झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता तर 1 जण जखमी झालाय. कॅपिटल हिल परिसरात पहाटेच्या सुमारास पोलिसांसोबत ही चकमक झाली. या चकमकीचा सध्या सुरू असलेल्या ब्लॅक लाईव्ह मॅटरशी संबंध आहे का याचा तपास सुरू असल्याचं महापौर जेनी दुर्कन यांनी म्हटलंय. सिएटलमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या निदर्शनानंतर काही तासानंतर ही घडलेली ही घटना आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC मध्ये व्हाईट हाऊस जवळ आंदोलकांनी काही तात्पुरते तंबूही उभारलेत. हे तंबू हटवण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने दिलेत. हे तंबू हटवत असताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडाली. प्रशासनाकडून जाणीवपूर्वक चळवळ दडपण्यासाठी दडपशाहीचा वापर सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. अमेरिकेत पेनसिल्व्हेनिया इथल्या युनियन टाउनमधील अपार्टमेंटच्या बाहेर एका पोलिसाच्या कारला अपघात झाला. यावेळी जवळच असलेल्या डॅलन मॅक्सी यांनी तातडीनं धाव घेत कारमधून जखमी जवानाला बाहेर काढलं. जवानाला बाहेर काढल्यानंतर काही सेकंदातच कारनं पेट घेतला. तर मॅक्लीनं दाखवलेल्या या धाडसाचं पोलीस दलाकडून कौतुक करण्यात आलंय.
अमेरिकेतल्या अटलांटा शहरात पोलीस गोळीबारात ठार झालेल्या रेशर्ड ब्रुक्सला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आलाय. इथल्या बॅप्टिस्ट चर्चमध्ये प्रार्थना झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाला दफन करण्यात आलं. या अंत्यविधीला मोठ्या संख्येनं आंदोलकांनी हजेरी लावली होती. अमेरिकेतील उत्तर कॅरोलिनामध्ये हिंसाचार थांबवून शांतता प्रस्थापित करण्याच्या मागणीसाठी एक मोर्चा काढण्यात आला. उत्तर कॅरोलिनात झालेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झालेत. पोलिसांच्या दडपशाहीचा प्रतिकार करणं गरजेचं असलं तरी तो हिंसक मार्गाने नव्हे असा सूर या आंदोलकांनी व्यक्त केलाय. वसाहतवाद आणि वांशिक भेदभावाचे प्रतीक असल्याच्या अनेक वर्षांच्या आक्षेपानंतर थिओडोर रूझवेल्ट या पुतळा हटवण्यात येणार आहे. अमेरिकन संग्रहालय ऑफ नॅचरल हिस्ट्रीमधून त्यांचा पुतळा काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 1940 पासून हा कांस्य पुतळा संग्रहालयाच्या सेंट्रल पार्क वेस्टच्या प्रवेशद्वारावर उभा आहे. हा पुतळा आता कुठे बसवला जाणार हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये. उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या संघर्षादरम्यान अनेकांना पकडून जबरदस्तीने पोलंडमध्ये आणण्यात आलं होतं. हजारो उत्तर कोरियन मुलांना जबरदस्तीनं युरोपमधल्या लढाईसाठी पाठवण्यात आलं होतं. युद्धविरामानंतर आपलं पालक कोण हेच माहीत नसल्यानं मग त्यांना नाईलाजानं इथे स्थायिक व्हावं लागलं. आता या सर्वांवरती एक डॉक्युमेंटरी बनत असून त्या माध्यमातून त्यांची कहाणी जगासमोर मांडण्यात येणार आहे. उत्तर कोरियाच्या सैन्यानं सीमेवर पुन्हा लाऊडस्पीकर बसवलेत. यानंतर आता दक्षिण कोरियाच्या लष्करानं उत्तर कोरियाला इशारा दिलाय. कोरियन उपखंडातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याची जबर किंमत मोजावी लागेल असा इशारा दक्षिण कोरियानं दिलाय. तर उत्तर कोरियानं आपण सीमेवर प्रचार पत्रकं आणि लाऊडस्पीकरवरून प्रचार करू असं यापूर्वीच खडसावून सांगितलंय. दक्षिण कोरियाचे पोलीस आणि सैन्य यांना चुकवून उत्तर कोरियात फुग्यांना बांधून मदत आणि प्रचार साहित्य पाठवल्याचं सामाजिक संघटनांनी सांगितलंय. फायटर फॉर फ्री उत्तर कोरियाचे प्रमुख पार्क सॉंग हॅक यांनी यासंबंधीचा एक व्हिडिओ जारी केलाय. संघटनेच्या सदस्यांनी बाजूच्या सीमेवरील गावातून उत्तर कोरियाविरुद्ध पत्रकं यशस्वीरित्या पाठवल्याचा दावा त्यांनी केला आहे. रशियातील मॉस्कोमध्ये दुसऱ्या महायुद्धात नाझींवर मिळवलेल्या विजयानिमित्तानं एक परेडचं आयोजन करण्यात आलं. याआधी 9 मेला होणारी ही परेड कोरोना संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आली होती. या परेडमध्ये रशियाच्या शस्त्रसंपन्नतेचं दर्शन जगाला घडणार आहे. हाँगकाँगचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅरेन लॅम यांनी नव्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याबद्दल आपलं मत व्यक्त केलंय. या कायद्याबद्दल नाहक भीती निर्माण केली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. हाँगकाँगमध्ये स्थिरता आणणं, कायदा सुव्यवस्था राखणं एवढंच याचं उद्दिष्ट असल्याचं लॅम यांनी सांगितलंय. या कायद्यामुळे एक देश दोन सिस्टीमच्या चौकटीचा भंग होत नसल्याचाही निर्वाळा त्यांनी दिलाय. रशियन राजकीय कार्यकर्ते प्योतोर व्हर्जिलोव यांना 15 दिवसांची शिक्षा कोर्टानं सुनावली आहे. पोलिसांच्या चौकशीतून सुटका झाल्यानंतर कोर्टानं त्यांना चुकीची भाषा वापरल्याबद्दल दोषी ठरवलं. व्हर्जिलोव हे पुतीन विरोधक म्हणून ओळखले जातात. पुतीन यांना वाढीव शासनकाळ देण्यासही त्यांनी कडाडून विरोध केला आहे. ब्रिटनमधील रीडिंग शहरात झालेल्या चाकू हल्ल्यात 3घांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात अमेरिकेतील फिलाडेल्फिया इथे राहणाऱ्या जोरिची बेनेट या मुलाचा मृत्यू झाला. आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय. रिची याचा मृतदेह लवकरच अमेरिकेत आणण्यात येणार आहे. वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे चीनच्या दक्षिण भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. ग्वाइझो प्रांतातील अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. आतापर्यंत 3घांचा मृत्यू झाला असून 15,000 पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलंय. तर चोंगकिंग शहरात किजियांग नदीजवळ राहणाऱ्या सुमारे 40,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. चीननं त्यांची स्वतःची बैदू स्थानिक नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम विकसित केली. तिचा वापर रस्त्यांचा मार्ग शोधणं, शॉर्ट मेसेज कम्युनिकेशन, शेती, मच्छीमारी आपत्तीच्या वेळेस मदत करता येणार आहे. चीनमधील 70%हून अधिक स्मार्टफोनमध्ये ही सेवा उपलब्ध आहे, ज्यामुळे लोकांचे जीवन अधिक स्मार्ट आणि सोयीस्कर बनणार असल्याचा दावाही करण्यात आला आहे. सहारा वाळवंटातील धुळीचा मोठा ढग अमेरिका आणि कॅरेबियन बेटांच्या दिशेनं सरकत असल्याचं वैज्ञानिकांनी सांगितलंय. गॉडझिला डस्ट क्लाउड असं याला वैज्ञानिकांनी नाव दिलं असून त्यामुळे हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण पसरण्याचा अंदाज आहे. नागरिकांनी घरातच राहून एअर फिल्टरचा वापर करावा असं आवाहन देखील करण्यात आलंय. रशियातील सर्वात थंड म्हणून ओळख असणाऱ्या
सायबेरियाला देखील उष्णतेच्या लाटेचा फटका बसलाय। इथलं तापमान 38 डिग्री इतकं नोंदवण्यात आलंय। सखा प्रांतातील या भागात आतापर्यंतचं जगातलं सर्वात कमी म्हणजे -68 इतकं नीचांकी तापमान नोंदवण्यात आलं होतं। आता उन्हाळ्यात पारा इतका जास्त नोंदवण्यात आल्यानं वैज्ञानिकांनी चिंता व्यक्त केली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसावर निर्बंधांची घोषणा केली आहे। त्यामुळे भारताला मोठा फटका बसणार आहे, कारण भारतातून IT क्षेत्रातून मोठ्या संख्येनं या व्हिसावर तरुण अमेरिकेत जातात। 31 डिसेंबर 2020 पर्यंत हे व्हिसा स्थगित करण्यात आले आहेत। मात्र ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा स्थगित करण्याच्या निर्णयाचा गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी विरोध केलाय। स्थलांतरित कर्मचाऱ्यांमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागतोय। त्यांच्यामुळेच अमेरिका तंत्रज्ञानात अग्रेसर आहे। आज गुगल कंपनीचं जे स्थान आहे तेही या स्थलांतरित कर्मचाऱ्यांमुळेच आहे। त्यांना जास्तीत जास्त संधी मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असं ट्विट पिचाई यांनी केलंय। अनेक देशांमध्ये धार्मिक तसंच सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी दिल्यानं कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलंय। अनेक ठिकाणी जाहीरपणे तर काही ठिकाणी नाईट क्लब किंवा बंद ठिकाणी हे कार्यक्रम पार पडत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनवर निशाणा साधलाय। कोरोनाच्या विषाणूचं मूळ चीनच असल्याचं त्यांनी म्हटलंय। चीनने हास्यास्पद रीतीनं इतिहास पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न केल्याचं व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव केलेग मॅकेनी यांनीही म्हटलंय। चीनने मंगळवारी उपग्रह प्रक्षेपित केलाय। झिकांगच्या उपग्रह प्रक्षेपण तळावरून लाँग मार्च 3 या रॉकेटचं प्रक्षेपण झालंय। गेल्या आठवड्यात झालेल्या प्रक्षेपण तपासणीनंतर ज्या तांत्रिक समस्या होत्या त्यांच्यावर मात केल्यानंतर चीननं अखेर हा उपग्रह लॉन्च केला। मेक्सिको शहरात कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आलं। इथे सर्वात मोठी बाजारपेठ असल्यानं लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात आणि त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतोय। परिणामी इथे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे आणि त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग विषयी जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे। ब्राझीलमध्ये कोरोनाचा उद्रेक होत आहे। ब्राझीलमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 50,000 मृत्यू झाले। सेंट्रल डी अबास्टोस या प्रसिद्ध बाजारपेठेत होणाऱ्या गर्दीमुळे या परिसरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे, असं इथल्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय। अमेरिकेतील अलास्का शहर हे नेहमी प्रेक्षकांना आकर्षित करत असतं। टारमाकवर असलेल्या छोट्या प्रेक्षणीय स्थळांना लोक या हंगामात भेट देतात। मात्र कोरोनामुळे इथला पर्यटन व्यवसाय बंद आहे, त्यामुळे पर्यटकांची निराशा झाली आहे। शिकागोनं नागरिकांना व्यायामासाठी काही जागा खुल्या करून दिल्या आहेत। मिशिगन तलाव परिसरातील ही जागा खुली करून देण्यात आली आहे। मात्र इथलं सिटी पार्ट आणि इथली मैदानं बंदच राहणार आहे। शिकागोमध्ये पुढील टप्प्यात जिम, प्राणी संग्रहालय सुरू करण्यात येणार आहे। जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांसह अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत। जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। सुरुवातीला बातम्या आहे अमेरिकेतून। अमेरिकेत कमीत कमी 5 शहरांमध्ये कोरोनाचं संक्रमण वाढत असल्याचं माजी संचालक टॉम फ्रेडन यांनी म्हटलंय। या शहरांमध्ये पुढच्या 2 आठवड्यात मोठा उद्रेक होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। अलाबामा, फ्लोरिडा, दक्षिण कॅरोलिना या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं इथल्या नागरिकांची चिंता वाढली आहे। कोलंबियामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यानं मैदानं आणि चर्च लोकांसाठी खुली करण्यात आल्याचं कोलंबियातील महापौर म्युरियल बाउसम यांनी सांगितलं। या ठिकाणी 50हून अधिक लोक एकत्रित येण्याकरता परवानगी देण्यात आली आहे। ऑस्ट्रेलियामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे। व्हिक्टोरियात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर इथल्या शाळा सुरू करण्याकरता प्रत्येक विद्यार्थ्याची टेस्ट करण्यात येत असून शुक्रवारपर्यंत इथल्या शाळा निर्जंतुकीकरण करण्यासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत। पेरूमधील शॉपिंग मॉल्स खुले करण्यात आले। जवळपास 100 दिवसांनंतर मॉल्स खुले झालेत। मात्र खरेदीसाठी प्रत्येकाला 40 मिनिटांचीच परवानगी देण्यात आली आहे। सामानही एरवीपेक्षा कमी खरेदी करावं लागणार आहे। मॉल्समध्ये प्रवेश करण्याआधी प्रत्येक ग्राहकाचं तापमान मोजलं जाणार आहे आणि त्याचे हात, चप्पल, बूट सॅनिटाईज केले जाणार आहेत। पेरूमध्ये कोरोनामुळे 8,000पेक्षा अधिक मृत्यू झाले।
एकीकडे न्यूयॉर्कमध्ये कोरोना संसर्गाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याची चर्चा आहे, पण शहरातील सलून्स उघडण्यासाठी मात्र परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यांच्यावरील निर्बंधांमुळे अनेकांना दुकानाचं भाडं देणंही परवडत नाहीये. सध्या फक्त हेअरकट किंवा हेअरस्टाईलसाठीच परवानगी आहे. अनेकांना त्यांचे कामगारही कमी करावे लागले, तसंच फक्त अपॉइंटमेंट घेऊनच काम करावं लागतंय. त्यामुळे दुकानं पुन्हा सुरू होऊनही तितकासा फायदा झालेला नाही. न्यूयॉर्क शहरात सलून सुरू करण्यात आली आहे. सलूनमध्ये देखील मर्यादित लोकांनाच प्रवेश दिला जातोय. लॉकडाऊन काळात सलून बंद असल्यानं सलून मालकांना अनेक संकटांचा सामना करावा लागतोय. अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना कोरोनाचं हॉटस्पॉट बनलंय. इथे हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि समुद्रकिनारे पुन्हा उघडल्यामुळे कोरोनाचा धोका वाढल्याचं इथल्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. शिवाय हॉटेल्समध्ये राहणारे लोक हे कोरोना संबंधितच्या नियमांचं पालन करत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी ट्युनिशियाचे अध्यक्ष कैस सईद यांचं स्वागत केलं. लिबियामधील संघर्ष आणि कोरोनामुळे झालेला आर्थिक परिणाम यावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. सईद यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचा हा पहिलाच दौरा आहे. ट्युनिशियाचे फ्रान्सबरोबर अतिशय उत्तम आर्थिक आणि राजकीय संबंध आहेत. सर्बियाचे अध्यक्ष अलेक्झांडर वुचिक यांनी युरोपियन युनियनच्या मध्यस्थीनं पुन्हा चर्चा करण्याची मागणी केली. युरोपियन युनियनचे दूत मिरोस्लाव लॉजॅक यांची वुचिक यांनी सोमवारी बेलग्रेड इथे भेट घेतली. यावेळी युरोपियन संघानं सर्बिया आणि कोसोवा यांच्यातील सर्व वादग्रस्त प्रश्न सोडवण्यास मदत करणार असल्याचं सांगितलंय. इस्रायलच्या जॉर्डन व्हॅलीमधील पश्चिमेकडील किनारपट्टीवर शेकडो पॅलेस्टाईननी गर्दी केली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यपूर्व योजनेअंतर्गत पॅलेस्टाईननी परवानगी नाकारण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत इस्रायल जमीन ताब्यात घेईल, पण त्यावर अवलंबून असलेल्या लोकांना ताब्यात घेणार नसल्याचं इथल्या वृत्तसंस्थेनं म्हटलंय. अमेरिकेतल्या सॅन डिएगो झूमधील अमूर या दुर्मिळ जातीच्या बिबट्याची पिल्लं आता जंगलात वावरायला सज्ज झाली आहेत. हे प्राणी संग्रहालय नुकतंच सुरू झालं. या दोन्ही पिलांचा जन्म 26 एप्रिलला झालाय. आतापर्यंत त्यांना नाव देण्यात आलेलं नाहीये. सत्का या मादीची ही दोन्ही पिल्लं आहेत. ही पिल्लं आता उंच चढायला आणि धावायलाही शिकली आहेत. लॉस एंजेलिसच्या उत्तरेकडील भागात एक अस्वल वारंवार दिसत होतं. या अस्वलाला जेरबंद करून नेण्यात आलं. स्थानिक वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता इथल्या एका गोल्फ कोर्सच्या परिसरात रस्त्यावर आणि अंगणात हे अस्वल फिरताना दिसलं. हे अस्वल तिथल्याच एका पार्कमधून भटकलं असण्याची शक्यता आहे. जपानच्या टोकियोमधल्या युएनो झूमध्ये शेकडो लोकांची झुंबड उडाली होती. कोरोना संसर्गामुळे हे प्राणी संग्रहालय फेब्रुवारीमध्ये बंद करण्यात आलं होतं. या झूमधला 3 वर्षांचा पांडा जियांग हा लोकांचं मुख्य आकर्षण आहे. या पांडाला चीनमध्ये परत पाठवण्यात येणार आहे. दर दिवशी फक्त 4000 पर्यटकांनाच या झूमध्ये आता प्रवेश देण्यात येणार आहे. ॲपलनं आपल्या तंत्रज्ञानातील नवे अपडेट्स काल जाहीर केले. चावी न वापरता आणि केवळ आयफोननं गाडी उघडण्याचं आणि सुरू करण्याचं तंत्रज्ञान ॲपलनं विकसित केलंय. पहिल्या टप्प्यात ही सोय केवळ BMW 5 सिरीजच्या 2021 मधील मॉडेलमध्ये उपलब्ध असणार आहे. तर ॲपल वॉचमध्ये आता आणखीन एक फीचर आलंय. हात धुत असताना आता हे वॉच लक्ष ठेवणार आहे. पुरेसा साबण लावला नाही किंवा कमी वेळात हात धुत असाल तर हे वॉच अलर्ट करणार आहे. जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या अपडेटसह लगेच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत.